आपण सगळ्यांनी कधी ना कधी अन्याय अनुभवला आहे. कोणीतरी आपली फसवणूक करतं, आपल्याला त्रास देतं आणि आपल्या मनात एकच विचार येतो, याला शिक्षा मिळायलाच हवी. पण शिक्षा झाल्यावर खरंच आपलं मन शांत होतं का? की शांतता मिळवण्यासाठी काहीतरी वेगळं, काहीतरी अधिक खोलवरचं लागतं? आज आपण एका मोठ्या वैश्विक कोड्याचा उलगडा करणार आहोत. ते कोडं आहे, जगात वाईट गोष्टी घडून गेल्यानंतर सगळं काही पुन्हा पूर्वत कसं होतं. केवळ गुन्हेगारांना शिक्षा देऊन, की यामागे काहीतरी मोठं डिझाईन आहे. आपल्याकडे काही स्रोत आहेत जे न्याय, प्रायश्चित्त आणि स्वतंत्र इच्छाशक्ती याबद्दल एक खूप वेगळा आणि नाट्यमय दृष्टिकोन मांडतात. चला यात खोलवर शिरूया. आणि या स्रोतांमधली मूळ कल्पनाच खूप आकर्षक आहे. ती म्हणते की न्याय होणं पुरेसं नाही, तर तो न्याय होताना सगळ्यांना दिसला पाहिजे. ही एक सार्वजनिक प्रक्रिया आहे की नाही? जेव्हा सृष्टीतील इतर जीव पाहतात की गुन्हेगाराला त्याच्या कृत्यांची योग्य शिक्षा मिळतीये, तेव्हा त्यांच्या मनातून त्या गुन्ह्याची आठवण पुसली जाते. ही एक प्रकारची सामूहिक मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, ज्यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. ठीक आहे, तर मग इथूनच सुरुवात करूया. स्रोतांनुसार जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होत नाही तोपर्यंत इतरांना स्थैर्य किंवा आराम का मिळत नाही? त्यामागे एवढी अस्वस्थता का आहे? याचं कारण खूप मानवी आहे. त्या स्रोतांमध्ये असं वर्णन आहे की इतर सृष्टजीवांनी त्या गुन्हेगाराला इतरांवर अत्याचार करताना, त्यांना पायदळी तुडवताना पाहिलेलं असतं. ती एक अत्यंत क्लेशदायक आठवण असते. जोपर्यंत त्या अन्यायाचं काहीतरी निराकरण होत नाही, तोपर्यंत ती आठवण त्यांना टोचत राहते. जसं आपल्या डोळ्यासमोर एखादी वाईट घटना घडली, तर जोपर्यंत त्याचं काहीतरी सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. बरोबर आहे. आणि मग जेव्हा तोच गुन्हेगार शिक्षा भोगताना दिसतो, तेव्हा नक्की काय होतं? कारण इथे खूप मोठा दावा केला जातोय. असं म्हटले की गुन्हेगाराच्या मृत्यूबरोबर सृष्ट जीव त्या गुन्ह्याच्या आठवणी पुसून टाकतात. इतकंच नाही तर ते स्वतःच्या मनातील गुन्हा करण्याची इच्छा सुद्धा मारून टाकतात. म्हणजे हा एक प्रकारचा मेमरी वाईप आहे का? मेमरी वाईप हा शब्द खरं तर खूप छान आहे, पण तो शब्दशः घ्यायचा नाही. म्हणजे शब्दशः नाही घ्यायचा. नाही, शब्दशः नाही. त्याचा अर्थ असा नाही की त्यांना ती घटना आठवतच नाही, तर त्या आठवणीची तीव्रता, त्यातील वेदना नाहीशी होते. त्या आठवणीचा त्यांच्या मनावरचा ताबा सुटतो. जेव्हा ते पाहतात की ज्याने त्रास दिला त्याला योग्य शिक्षा मिळाली, तेव्हा त्यांच्या मनातील न्यायाची भावना पूर्ण होते. या प्रक्रियेत त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या जखमा भरून निघायला मदत होते. म्हणजे न्याय म्हणजे फक्त शिक्षा नाही, तर ती एक प्रकारची मानसिक उपचार करणारी प्रक्रिया आहे, जी संपूर्ण समाजाला बरं करते. अगदी बरोबर. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पापाची आठवण ही पापापेक्षाही जास्त धोकादायक असू शकते, कारण तीच आठवण द्वेष आणि भीतीला जिवंत ठेवते, पिढ्यानपिढ्या वैर निर्माण करते. जेव्हा न्यायाच्या प्रक्रियेमुळे ती आठवणच निष्प्रभ होते, तेव्हा खऱ्या अर्थाने शुद्धीकरण होतं. पापाची स्मृती पुसली जाणे हे पापाच्या अनुपस्थिती इतकेच महत्वाचे आहे. ठीक आहे, म्हणजे सार्वजनिक न्याय हा एक प्रकारचा सामाजिक उपचार आहे. पण हे स्रोत या कल्पनेला एका वैश्विक पातळीवर घेऊन जातात. त्यात वधस्तंभ आणि पहिलं पुनरुत्थान या दोन घटनांचा उल्लेख आहे. या दोन घटना देवाचं प्रेम आणि न्याय कसं सिद्ध करतात? कारण या लिखाणाचा मुख्य गाभा असा आहे की सैतानाच्या खोट्या बोलण्यामुळे सृष्टीजीवांच्या मनात देवाविषयी खूप मोठा संशय निर्माण झाला होता. हो, आणि इथेच कथेला एक नाट्यमय वळण मिळतं. याला आपण एका मोठ्या न्यायालयीन खटल्यासारखं पाहू शकतो की नाही? वधस्तंभ ही घटना देवाचं प्रेम सिद्ध करते. ती दाखवते की देव त्याच्या सृष्टीवर किती अफाट प्रेम करतो. पण केवळ प्रेम दाखवून भागत नाही. कायद्याचं आणि न्यायाचं काय? देवाच्या आज्ञा योग्य आहेत हे कसं सिद्ध होणार? आणि तिथे पहिलं पुनरुत्थान ही घटना स्टार विटनेस म्हणून समोर येते. एक मिनिट, स्टार विटनेस? हो, या पहिल्या पुनरुत्थानात नक्की कोणाचा समावेश आहे? हे कोण लोक आहेत? यात त्या शहीद साक्षीदारांचा समावेश आहे, ज्यांनी मृत्यूपर्यंत देवाच्या आज्ञांचं पालन केलं. आता सैतानाचा मूळ खोटेपणा काय होता आठवतंय? त्याने म्हटलं होतं, तुम्ही देवाच्या आज्ञा मोडल्या तरी मरणार नाही. तो त्याचा सर्वात मोठा दावा होता. पण इथे चित्र पूर्णपणे उलटं दिसतं. जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात आणि त्यासाठी मृत्यूलाही स्वीकारतात, तेच मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत होतात.
त्यांना खरं सार्वकालिक जीवन मिळतं. थांबा, म्हणजे सैतानाचा सर्वात मोठा खोटेपणा हा होता की तुम्ही मरणार नाही आणि देवाने नेमक्या मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या लोकांनाच जीवन देऊन तो खोटेपणा उघड केला. वाव! म्हणजे देवाचं उत्तर हे शब्दात नव्हतं तर कृतीत होतं. अगदी तसंच. त्याने फक्त सांगितलं नाही की सैतान खोटं बोलतोय, त्याने ते सिद्ध करून दाखवलं. जेव्हा सृष्टीजीव हे पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एक जिवंत पुरावा उभा राहतो. त्यांना दिसतं की देवाच्या आज्ञा पाळल्याने मृत्यू नव्हे तर जीवन मिळतं. ह्या एका घटनेमुळे सैतानाच्या युक्तिवादाचा पायाच ढासळतो. त्याचा खोटेपणा पूर्णपणे उघड होतो आणि सृष्टीजीवांच्या मनातील देवाविषयीचा संशय कायमचा नाहीसा होतो. त्यांना खात्री पटते की देवाच्या आज्ञा त्यांच्या भल्यासाठीच होत्या. पण हे पटायला थोडं कठीण आहे. म्हणजे अब्जावधी सृष्टीजीवांचा देवावरचा विश्वास केवळ एका घटनेमुळे परत येईल इतकं सोपं आहे हे? प्रश्न सोपा किंवा कठीण असण्याचा नाहीये, प्रश्न पुराव्याचा आहे. जेव्हा एखादा मूलभूत संशय असतो तेव्हा तो दूर करण्यासाठी तितकाच मूलभूत पुरावा लागतो. सैतानाने देवाच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. त्याने देवाला एक स्वार्थी, खोटारडा शासक म्हणून चित्रित केलं. वधस्तंभ आणि पुनरुत्थान या घटनांनी देवाचं खरंच स्वरूप प्रेमळ आणि न्यायी सगळ्यांसमोर आणलं. एकदा का मूळ संशय दूर झाला की बाकीच्या गोष्टी आपोआप जागेवर येतात. ठीक आहे, हे मला आता जास्त पटतंय. आणि ह्याच गोष्टीमुळे पुढची संकल्पना येते जी आहे स्वतंत्र इच्छाशक्तीची पूर्तता. हे ऐकायला खूपच मोठं वाटतंय. स्वतंत्र इच्छाशक्ती तर त्यांच्याकडे आधीपासूनच होती, मग ती पूर्ण होणं म्हणजे काय? आणि इथे मला एक मोठा विरोधाभास वाटतोय. जर त्यांची इच्छाशक्ती पूर्ण झाली आणि त्यानंतर ते गुन्हा करूच शकत नाहीत, तर मग ती स्वतंत्र कशी राहिली? निवड करण्याचा पर्यायच संपला ना? हा खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे. स्वतंत्र इच्छाशक्तीची पूर्तता म्हणजे निवड करण्याचा पर्याय काढून घेणे नव्हे, उलट ती निवड एका अंतिम आणि परिपक्व पातळीवर पोचणे आहे. याला आपण एका उदाहरणाने समजूया. लहानपणी आपण आईवडिलांचं ऐकतो कारण आपल्याला शिक्षेची भीती असते. पण जसजसे आपण मोठे होतो आपल्याला त्यांचे अनुभव, त्यांचे निर्णय समजायला लागतात. मग आपण त्यांचं ऐकतो कारण आपल्याला त्यांचं म्हणणं पटलेलं असतं आणि त्यांच्यावर प्रेम असतं. आपली निवड तेव्हा पूर्ण होते. म्हणजे तेव्हा निवड भीतीवर नाही, तर समज आणि प्रेमावर आधारित असते. अगदी बरोबर. आधी सृष्टीजीवांच्या मनात संशय होता कारण त्यांच्याकडे पूर्ण चित्रण होतं. पण आता वधस्तंभ आणि पुनरुत्थानामुळे चित्र स्पष्ट झालं आहे. त्यांना देवाचं प्रेम आणि न्याय पूर्णपणे समजलं आहे. आता त्यांची देवाची निवड ही दबावाखाली किंवा भीतीपोटी नाही, तर शुद्ध प्रेमापोटी आहे. जेव्हा मनातला संशय पूर्णपणे निघून जातो तेव्हा देवाला नाकारण्याचा प्रश्नच त्यांच्या मनात येत नाही. त्यांची निवड पक्की आणि अंतिम होते. म्हणजे हे असं झालं की मला उष्ण स्टोव्हला हात लावण्याचं स्वातंत्र्य आहे, पण एकदा का मला चटका बसला आणि मला पूर्णपणे समजलं की ते किती वेदनादायी आहे, त्यानंतर मी कधीही जाणून बुजून त्याला हात लावणार नाही. माझं स्वातंत्र्य गेलेलं नाही, पण माझ्या ज्ञानामुळे आणि अनुभवामुळे माझी निवड पक्की झालीय. तुम्ही अगदी अचूक शब्दात मांडले. त्यांचं स्वातंत्र्य चुकीची निवड करण्यात नाही, तर योग्य निवडीत टिकून राहण्यात पूर्ण होतं. म्हणूनच स्रोतांमध्ये म्हटले आहे की जरी 1000 वर्षांच्या राज्याच्या शेवटी काही लोक सैतानाकडून फसवले गेले, तरी या नीतिमान सृष्टजीवांच्या निर्धारावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, कारण त्यांची इच्छाशक्ती पूर्ण झालीय. गुन्हा करण्याची शक्यता त्यांच्यासाठी कायमची संपलेली असते. ही स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होण्याची कल्पना ऐकायला खूपच आदर्शवादी वाटते. पण स्रोतांमध्ये याचं काही प्रातिनिधिक उदाहरण दिलंय का, जिथे समाज पापाचा सामूहिक धिक्कार करतो? या मोठ्या वैश्विक चित्राचं एखादं छोटं मानवी पातळीवरचं उदाहरण? हो, दिले. आणि ते खूपच नाट्यमय आहे. लेवियाई शास्त्रातील एक कथा सांगितली आहे. एका स्त्रीचा मुलगा, ज्याचे वडील इजिप्शियन होते, तो इस्रायली लोकांच्या छावणीत वाद घालताना देवाच्या नावाची निंदा करतो. तो देवाच्या नावाला शाप देतो. आणि त्यानंतर काय होतं? त्याला शिक्षा कशी दिली जाते? कारण मला वाटतं या शिक्षेच्या पद्धतीच काहीतरी महत्वाचं दडलेलं असेल. नक्कीच. जेव्हा तो तरुण देवाच्या नावाची निंदा करतो तेव्हा त्याला ताबडतोब शिक्षा दिली जात नाही. त्याला आधी बाजूला ठेवलं जातं आणि देवाचा कौल घेतला जातो. मग देवाची आज्ञा येते. त्याला लोकांच्या छावणीबाहेर आणलं जातं आणि मग एक विशिष्ट कृती केली जाते जी खूप प्रतिकात्मक आहे. ज्यांनी त्याची ईश्वरनिंदा ऐकली होती
ते सर्वजण आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवतात. हात डोक्यावर ठेवणे. अच्छा, याचा काही विशेष अर्थ आहे का? हे काहीतरी विधीसारखं वाटतंय? हो, याचा खूप खोल अर्थ आहे. ही कृती त्या व्यक्तीने उच्चारलेल्या शापित शब्दांना किंवा पापाला त्याच्याकडे परत पाठवण्याचं प्रतीक आहे. जणू काही समाज एकत्रितपणे म्हणतोय की हे तुझं पाप आहे, हा तुझा शाप आहे आणि तो तुझ्याजवळच परत येऊ, याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. या कृतीतून समाज त्या पापाचा आणि त्या पापामागील विचारसरणीचा एकत्रितपणे धिक्कार करतो. आणि त्यानंतर त्याला दगडमार करून ठार केलं जातं. म्हणजे ही केवळ एका व्यक्तीला दिलेली शिक्षा नाही, तर एका तत्वाची सार्वजनिक स्थापना आहे. बरोबर. ही घटना मोठ्या वैश्विक स्तरावर सैतानाच्या खोट्या गोष्टींना आणि पापाच्या इच्छेला त्याच्याकडेच परत पाठवण्याच्या प्रक्रियेचं प्रतीक आहे. जसे त्या लोकांनी त्या तरुणाचे शापित शब्द त्याच्याकडे परत पाठवले, तसेच एक दिवस सर्व सृष्टीजीव सैतानाचे खोटे विचार आणि पापाची प्रेरणा सैतानाकडे परत पाठवतील. त्या घटनेनंतर समाजात एक नियम स्थापित होतो की देवाच्या नावाचा अपमान सहन केला जाणार नाही. ती केवळ एक शिक्षा नाही, तर एक शुद्धीकरणाची आणि पुनर्स्थापनेची प्रक्रिया आहे. वा, म्हणजे ती छोटीशी घटना एका मोठ्या वैश्विक सत्याचं प्रतीक आहे. जसं त्या समाजाने त्या पापाला नाकारलं, तसंच एक दिवस संपूर्ण सृष्टी पापाला नाकारेल. तर आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की न्याय आणि शिक्षेबद्दलचा हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. आपण सुरुवात केली होती एका साध्या प्रश्नापासून की शिक्षा झाल्यावर शांतता का वाटते, आणि आपण पोचलो आहोत एका वैश्विक नाट्यापर्यंत जिथे प्रेम, न्याय आणि स्वतंत्र इच्छा यांचा समावेश आहे. हो, ही प्रक्रिया केवळ नकारात्मक गोष्टी म्हणजे पाप आणि संशय काढून टाकण्यापुरती मर्यादित नाहीये, तर ती सकारात्मक गोष्टींची स्थापना करण्यावरही भर देते. संशयाच्या जागी प्रेम आणि विश्वास निर्माण करणे, भीतीची जागा ज्ञानाने घेणे. आणि यात वधस्तंभ आणि शहीद साक्षीदारांचं पुनरुत्थान या घटना केंद्रस्थानी आहेत. या घटना सैतानाचा खोटेपणा उघड करतात, ज्यामुळे नीतिमान जीवांची स्वतंत्र इच्छाशक्ती पूर्ण होते आणि ते गुन्हा करण्याच्या शक्यते पलीकडे जातात. ही खऱ्या अर्थाने एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. या स्रोतांमध्ये एक खूप आकर्षक विधान आहे. त्यात म्हटलं आहे की जेव्हा सैतानाला अथांग डोहात 1000 वर्षांसाठी बंद केले जाते, तेव्हा सृष्टीचे प्रायश्चित प्रत्यक्षात म्हणजे इन इफेक्ट पूर्ण होते, जरी अंतिम न्यायनिवाडा व्हायचा बाकी असला तरी. प्रत्यक्षात पूर्ण होते, पण तो तर फक्त तात्पुरता बंद आहे, त्याचा नाश झालेला नाही. मग प्रायश्चित्त पूर्ण कसं झालं? हाच तो प्रश्न आहे जो विचार करायला लावतो. याचा अर्थ काय असू शकतो? दुष्ट शक्ती केवळ नियंत्रणात ठेवल्याने, जरी तिचं अस्तित्व संपलेलं नसलं तरी, सृष्टीचे ध्येय साध्य होते का? एखाद्या समस्येचे निराकरण प्रत्यक्षात पूर्ण होणे म्हणजे काय, जेव्हा त्याचे काही अंश अजूनही शिल्लक असतात? एखाद्या शत्रूला फक्त कैद करणे हे विजयासारखंच आहे का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.